संडे म्हटलं की मुलांना काहीतरी स्पेशलच हवं असतं. त्यांनी मला रात्रीच सांगून ठेवलेलं की मम्मा उद्या तर आम्ही बिट्टेच खाणार. सो त्यामुळे ना सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागले, कारण बिट्ट्यांचा स्वयंपाक करायला बराच वेळ जातो. पण बघा ना, आजच नेमकं नळही गेलेत. म्हणजे ज्या दिवशी एक्स्ट्राची कामं असले ना, त्या दिवशी अशी जास्तीची ही कामं वाढून जातात. भांडे वगैरे सर्व साईडला ठेवले आणि आता मला बनवायचे आहेत साबुदाणा, आलू आणि भगर घालून छान अशा उपवासाच्या चकल्या. त्यासाठी ना मी रात्रीच 1 किलो साबुदाणा भिजायला घातला होता. 1 किलो आलू छान उकळून किसून घेतला आणि सोबतच 1 पाव भगरही मस्त शिजवून टाकला आणि त्यानंतर अर्धी वाटी सेंधव मीठ, अर्धी वाटी तिखट टाकलं. तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा करूनही घालू शकता. जिरं, कढीपत्ता म्हणजे जे काही तुमच्याकडे उपवासाला चालत असेल ना, ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आपल्याला कंटाळा येतो, पण मुलांना मात्र ह्या सर्व गोष्टी करताना जरा जास्तच उत्साह येतो. त्यामुळे त्यांचं चालू होतं मी करणार म्हणून आधी त्यांना 7-8 चकल्या टाकू दिल्या. त्यानंतर मी सर्व चकल्या टाकून घेतल्यात आणि ह्या चकल्यानं एका दिवसात म्हणजे वाळत नाहीत, 2 दिवस छान वाळू दिल्यात आणि बघा आता मस्त तळल्यात. इतके छान बनल्या की कायच सांगू. बाय.